मित्रांनो, ही खूप सुंदर अशी शिवाजी महाराजांची मूर्ती गिफ्ट मिळालेली आहे, पण हिला ठेवण्यासाठी व्यवस्थित अशी जागा माझ्याकडे नाहीये. इथे कुठेच ती सूट होत नाहीये. सो मी त्याच्यासाठी ह्या मूर्तीसाठी काहीतरी बनवणार आहे. तर चला आपण व्हिडिओ बघूया. हरे कृष्णा सर्वांना, मी आहे पूजा आणि मी शेअर करते डेली लाईफ स्टोरीज. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. यासाठी मी घरात जो माझ्याकडे कार्डबोर्डचा बॉक्स होता तोच घेतला होता. स्क्रीनवर जी इमेज दाखवली आहे ना, तसं काहीतरी मला बनवायचं होतं आणि मी ते बनवायला घेतलं होतं. मग एका दिवसात काही सगळं होणार नव्हतं, तर म्हटलं आज आपण फक्त कटिंग करून ठेवूया. मग जे जे पार्ट मला लागणार होते ते मी आधी बघून घेतले आणि त्याचे मापं टाकून व्यवस्थित कटिंग करून ठेवले. सगळे पार्ट मी आदल्या दिवशीच कट करून ठेवले होते. मग आज मी ते चिटकवायला घेतले. 2 जे बुरुज होते ते मी आधी चिटकवायला घेतले. चिटकवायला वेळ लागतो आणि हे 2 बुरुजही माझे चिटकून तयार झाले होते. व्यवस्थित चिकटले होते. त्याचं जरा फिनिशिंग करून घेतलं आणि त्याचा जो पाठीमागचा भाग होता तो करायला मी घेतला. पार्ट्स आधीच कट करून ठेवल्यामुळे फक्त चिटकवायचं काम मी इथे करत होते. इथे एक दरवाजा तयार करायचा होता, तर तो मी तयार करून घेतला. व्यवस्थित सगळे पार्ट्स चिटकवून घेतले. मला हे सगळं करायला खूप आवडतं, त्यामुळं कंटाळा येत नाही. मी हे सगळं आवडीने करते. बुरुजही खूप छान सुंदर तयार झालेला. हे सगळे पार्ट मी जोडून घेतले आणि खूप सुंदर असं तयार होऊन आलं होतं. आता याच्यावरती मी टिश्यू पेपर घेतले आणि फेविकॉलने सगळे टिश्यू पेपर चिटकून घेतले, जेणेकरून याच्यावरती मी जो ब्लॅक कलर देणार होते तो उठून दिसेल. आणि मग मी याच्यावरती ब्लॅक कलर देऊन घेतला. खूप सुंदर तयार झालं होतं हे. आणि मग नंतर मी त्याचे जे बारीक बारीक फिनिशिंग होतं ते व्यवस्थित शांतपणे करून घेतलं. दोन्ही बुरुज खूप छान दिसत होते आणि आता मी दरवाजाचं फिनिशिंग करत होते. त्याच्यासाठी मी हे कार्ड पेपरनी ऑरेंज कलरचा दरवाजा असा कट करून घेतला आणि तो मधोमध चिटकून घेतला. तोही खूप सुंदर तयार झाला होता. राहिलेले जे काही बारीक सारीक डेकोरेशन होतं तेही मी करून घेतलं आणि वरती ध्वज लावून घेतले. खूप सुंदर असं हे आसन महाराजांसाठी तयार झालेलं. तुम्हाला कसं वाटतंय मी हे तयार केलेलं आसन नक्की सांगा आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.